Good morning, students. Good morning, students. Now here also discuss the term cost audit. Cost audit. Now in India, the cost accounting and cost audit terms are also firstly used or originated in the year 1925. That means in the year 1925, the cost accounting and cost audit, the concept of cost accounting and cost audit, the concept of cost accounting and cost audit terms are origin. 1925 मध्ये भारतामध्ये कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट ऑडिटची टर्म हे या ठिकाणी ओरिजिन झाल्याचे आपणास पाहावयास मिळतं. याच्या पाठीमागची कारणं काय होती? प्रामुख्याने या ठिकाणी when a large number of firms were given contracts by the government of India on cost plus basis, म्हणजेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यावेळेचं जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल त्या इंडियानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट्स हे मोठमोठ्या लार्ज फर्मला दिले होते कॉस्ट प्लस बेसिस. मग द गव्हर्नमेंट स्टार्टेड व्हेरीफाईंग अँड द इन्व्हेस्टिगेटिंग द कॉस्ट स्ट्रक्चर ऑफ सच फर्म. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्या फर्मचं व्हेरिफिकेशन इन्व्हेस्टिगेशन कॉस्ट स्ट्रक्चरचं या ठिकाणी केलं गेलं. त्यानंतर मग द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया, दॅट इज कॉल्ड ॲज द ICWAI, Institute of Cost and Works Accountant of India, was set up in the year 1959. म्हणजे ICWAIचं या ठिकाणी सेटअप्स 1959 मध्ये या ठिकाणी झालं. सेटअप इन द इयर a separate institutes are also set up in the year 1959. They actually marked the beginning of the professional of cost accounting. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते एक प्रोफेशनल हे कॉस्ट अकाउंटिंगचं या ठिकाणी आपल्याला तयार झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे ICWAIची स्थापना 1959 मध्ये झाल्याची पाहावयास मिळते. त्यानंतर कंपनीज ॲक्ट या ठिकाणी पहिला कंपनीज ॲक्ट 1956 असेल. त्यानंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालं इन द इयर 1965 अँड द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग टू द कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स रूल्स अँड कॉस्ट ऑडिटिंग वी आर इनकॉर्पोरेटेड इन द सेम. म्हणजे कंपनी कायद्यामध्ये या ठिकाणी 1956च्या त्यानंतर अमेंडमेंट करून 1965 मध्ये या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड असेल कॉस्ट ऑडिट असेल त्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आला. तोच या ठिकाणी कंपनी ॲक्ट 2013 मध्ये सुद्धा या ठिकाणी पुढे तसा या ठिकाणी चालू. द अमेंडमेंट वेअर मेड ऑन द बेसिस ऑफ द रिकमेंडेशन्स मेड बाय द विवान भोस कमिशन, दत्त कमिशन अँड शास्त्री कमिशन. शास्त्री कमिशन, भोस कमिशन आणि दत्त कमिशन यांनी जे काही केलेले रिकमेंडेशन्स असतील सूचना असतील त्याच्यानुसार हा या ठिकाणी कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंगचा टर्म हे कंपनी ॲक्टमध्ये रिकमेंडेशन त्यांचे या ठिकाणी मान्य केल्याचं पाहावयास मिळतात. द मेन ऑब्जेक्ट बिहाइंड इनकॉर्पोरेटिंग द प्रोव्हिजन्स वेअर टू असेस द प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ सर्टेन व्हायटल इंडस्ट्री. म्हणजे जे इंडस्ट्री असतील त्या इंडस्ट्रीची कॅपॅसिटी असेल ती कॅपॅसिटी शोधणं हा त्या पाठीमागचा मेन या ठिकाणी हेतू होता. दॅट मीन्स दिस capacity are also helps to the growth of the Indian economy. That means a capacity utilization of the capacity of any industry are also helps to the economic growth of that particular country. म्हणजे एखादी फर्म फुल कॅपॅसिटीनं जर चालत असेल एखादी इंडस्ट्री चांगली जर चालत असेल साहजिकच त्याचा परिणाम हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं बळकट होण्यासाठी
त्याचा या ठिकाणी उपयोग होत असतो. म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर्स आर ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर इन टू द एनी कंट्रीज इकॉनॉमीज अँड देअरफोर फॉर अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह इट बिकम द इसेन्शियल फॉर द गव्हर्नमेंट टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड डेटा. म्हणजे जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन किंवा डेटा कलेक्ट करावा लागतो, लाईक द कॉस्ट ऑफ इनपुट्स कन्झ्युम्ड, utilization of resources like the material and other inputs, profitability of the individual products, selling prices, etc. Then गव्हर्नमेंट असेल, सरकार असेल, त्या सरकारला प्रामुख्यानं जो काही डेटा असेल तो डेटा कलेक्ट करावा लागतो. मग त्यामध्ये डेटा कोणता असतो तर इनपुट्स ऑफ द कन्झ्युम्ड, म्हणजे जे मटेरियल असेल ते मटेरियल या ठिकाणी खरेदी केलेल्याची ती खर्चाचा डेटा या ठिकाणी आवश्यक आहे. उदाहरणार्थ सरकारला समजा या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे या ठिकाणी मटेरियल खरेदी करायचे असतील तर त्याला या ठिकाणी कॉस्ट आवश्यक आहे. त्याचबरोबर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस लाईक द मटेरियल्स, म्हणजे एखादं संसाधन असेल किंवा देशामधले जे काय असणारे नैसर्गिक साधन संपत्ती असेल त्याचा प्रामुख्यानं उपयोग असेल तो या ठिकाणी किती होतो त्या संबंधीची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला आवश्यक असते. प्रॉफिटेबिलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स, म्हणजे जे कंझ्युमर प्रोडक्ट्स असतील, ग्राहक उपयोगी वस्तू असतील त्याच्या संबंधीचा नफा किती आहे ह्याचा डेटासुद्धा गव्हर्नमेंटला महत्त्वाचा असतो. आणि सेलिंग प्राईस म्हणजे वस्तूची किंमत हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे इन द व्ह्यू ऑफ ऑल दीज थिंग्स द कॉस्ट ऑडिट अँड कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड रूल्स प्रोव्हिजन्स आर ऑल्सो इनकॉर्पोरेटेड इन द कंपनीज ॲक्ट 1956. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्यानं 1956चा जो कंपनी कायदा असेल त्याच्यामध्ये हे कॉस्ट ऑडिट अँड कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स रूल्स अँड प्रोव्हिजन्स हे आपल्याला या ठिकाणी इनकॉर्पोरेट केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात. त्यानंतर परत या ठिकाणी न्यू ॲक्ट आला, कंपनीज ॲक्ट 2013, त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी या गोष्टी आहेत. जे कॉस्ट ऑडिट लाईक द फायनान्शियल ऑडिट हॅज ऑल्सो बीन मेड कंपल्सरी बाय लॉ फॉर द सर्टन टाईप ऑफ द इंडस्ट्रीज. म्हणजे जी काही इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीला कंपल्सरी केलेलं आहे. जे विशिष्ट इंडस्ट्री असतील त्यांच्यासाठी म्हणजे कॉस्ट ऑडिट इज द एक्झिस्टन्स ऑफ द कॉस्ट अकाउंट्स. म्हणजे जर फायनान्शियल ऑडिटमध्ये काय केलं जातं तर त्या कंपनीची बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं या ठिकाणी चेकिंग केलं जातं. इथंसुद्धा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट ऑडिटमध्ये जे कॉस्ट रेकॉर्डिंग केलं असेल, कॉस्ट अकाउंटिंगचे जे काय अकाउंट्स असतील, मग तुमचं मटेरियलशी रिलेटेड असेल, तुमचं लेबरशी रिलेटेड असेल किंवा तुमचं ओव्हरहेडशी रिलेटेड असेल, जे रेकॉर्डिंग केलेली कॉस्ट असेल ते वेदर इट इज शुड बी करेक्ट ऑर नॉट, मग त्याचं ऑडिटिंग, चेकिंग, इन्व्हेस्टिगेशन असेल, व्हेरिफिकेशन असेल, हे कॉस्ट ऑडिटमध्ये केलं जाईल. म्हणजेच कॉस्ट ऑडिट इज ए क्रिटिकल रिव्ह्यू अंडरटेकन फॉर द पर्पज ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ द करेक्टनेस ऑफ द कॉस्ट अकाउंट. म्हणजे कॉस्ट ऑडिट इट इज नथिंग बट ए व्हेरिफिकेशन ऑफ द करेक्शन ऑफ द कॉस्ट अकाउंट्स. म्हणजे कॉस्ट ऑडिट इज सिम्पल वर्ड्स, इट इज नथिंग बट ए, दॅट मीन्स द कॉस्ट ऑडिट is a verification of what type of the data are also verified into the cost auditing. Verification of cost audit is a verification कशाचं verification of the correction of cost accounts. म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, द कॉस्ट ऑडिटिंग इट इज नथिंग बट ए व्हेरिफिकेशन ऑफ द करेक्शन ऑफ द कॉस्ट अकाउंट्स, देन चेकिंग दॅट कॉस्ट अकाउंटिंग प्लॅन adherence. It is also the checking of the cost accounting. Then some definitions are also given. CIMA defines cost audit as the verification of the correctness of cost account and of the adherence the cost accounting plan. Then second one is ICWI defines Institute of Cost and Works Accountants of India. System of audit introduced by the Government of India for the review, examination and appraisal of the cost accounting record and added information
required to be maintained by the specified industry. म्हणजे आपणाला लक्षात येतं आहे जनरली कॉस्ट ऑडिटमध्ये काय केलं जातं तर कॉस्ट ऑडिटमध्ये एक्झामिनेशन म्हणजे तपासणी केली जाते, ॲप्रायझल म्हणजे मूल्यांकन केलं जाईल कशाचं तर कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्डचं, अँड इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड म्हणजे काय आवश्यक जी काय इन्फॉर्मेशन असेल ती आवश्यक इन्फॉर्मेशन त्या इंडस्ट्रीनं मेंटेन केली आहे किंवा नाही हे या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करेल तपासेल. That type of the system it is called as the cost auditing, but it is also the one type of the system. In this system introduced by the government of India for the purpose of examination appraisal of the cost accounting record by maintained by the specified industries. Then Smith and Dave cost audit means detailed checking of cost accounting system techniques and accounts to verify their correctness and to ensure adherence to objectives of the accounting. That means from the above definitions, the cost account auditing, it is nothing but the verification of the cost accounting record, such as the cost accounts, cost reports, cost statements, cost data, and costing techniques. Then second one is it is also the examining these records to ensure that they adherence to the amount of accounting principles, plans, procedures, and objectives. The cost audit is to be conducted with regard to the provisions of the Companies Act, then cost accounting record rules, cost accounting report rules, and cost and works accounting act. That means into the Companies Act, the cost auditing, their rules and regulations are also given. Then the scope of the cost audit. That means there are two important aspects of the cost audit comes with the pure view. The first one is the property audit and second one is the efficiency audit. That means the property audit, it is the audit is concerned with such actions or plans of management which have been bearing on the finance and the expenditures of the company. That means the cost auditors has to only see that an items of expenditure is properly sectioned and supported by the vouchers, but also the justificable on the grounds of the property. And she has therefore to report whether or not the planned expenditures can give optimum results, whether or not the size or channels of investment were designed to produce the best results, and whether the return from the investment in certain channels can be better by the some alternative plan of actions. Property audit. Then efficiency audit. It is an audit is concerned with the appraisal of the performance of the organizations to determine not only the expenditures has been incurred according to the plan, but also see that the results have been obtained as the plan. And it starts with the examination of the plan, such as the financial or the functional budgets, and extend to the comparison of actual performance with the budgeted performance and finding out the reasons of the variances, and it ensures that every rupee invested in capital or other fields gives an optimum return, and investment in different spheres of the businesses has to be balanced that gives the maximum results. And thus the cost auditor has to combine himself the role of the consultants and the financial advisor, and he helps to chief executive of the organizations in working out sound overall judgment of the financial plans and the performance of the company, and by coordinating the results of the actions of the organizations. And here we are also studied the some objectives of the cost auditing. Why should the cost auditing is done into the organization? The first objective it is nothing but to examine whether the proper cost accounting records are being maintained by the company in the manner required under the Companies Act, and to the various elements of the cost as raw material, labor and overheads. म्हणजे कॉस्ट ऑडिटचं मेन पर्पज काय,
तर या ठिकाणी टू एक्झामाइन तपासणी करणं, काय तपासायचं, काय एक्झामाइन करायचं, तर कॉस्ट अकाउंटिंगचं जे काय रेकॉर्ड असेल ते प्रॉपरली मेंटेन केलं आहे किंवा नाही ॲज पर द कंपनीज ॲक्ट, ॲज पर द रूल्स गिवन इन टू द कंपनी ॲक्ट. त्याचबरोबर जे काय व्हेरियस एलिमेंट ऑफ कॉस्ट असतील, मग त्यामध्ये रॉ मटेरियल असेल, लेबर असेल आणि ओव्हरहेड असेल, त्याचं एक्झामिनेशन करणं. दुसरा मेन हेतू आहे कॉस्ट ऑडिटचा, टू असर्टेन वेदर द कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स ऑफ द कंपनी आर सो मेंटेन्ड ॲज टू गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट कवर्ड अंडर द कॉस्ट ऑडिट. म्हणजेच कॉस्ट ऑडिट करत असताना मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन आणि प्रोसेसिंगची जी काय कॉस्ट असेल, रेकॉर्डिंग केलेली जी काय कॉस्ट असेल, ती खरी आणि सत्य वस्तुस्थिती दर्शवते आहे किंवा नाही, हे या ठिकाणी मेन उद्दिष्ट हे कॉस्ट ऑडिटचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी जर 10 लाख रुपये लागत असतील आणि प्रत्यक्षामध्ये तिथं जर 15 लाख रुपये खर्च दाखवला असेल, तर these 15 lakh is does not gives true and fair view of that particular मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं एक मेन उद्दिष्ट आहे कॉस्ट ऑडिटचं आहे. तिसरं, व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंट्स अँड द अदर रिलेव्हंट डेटा. म्हणजेच व्हेरिफिकेशन ऑफ द कॉस्ट अँड अदर रिलेव्हंट डेटा, कॉस्ट अकाउंट्स म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ द कॉस्ट अकाउंट अँड अदर रिलेव्हंट डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल अदर रिलेव्हंट डेटा दॅट मीन्स इन टू द कॉस्ट अकाउंटिंग. समजा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये लेबरवर समजा या ठिकाणी 10 लाख खर्च दाखवला असेल, तर तीच लेबरची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय येणार, लेबरची वेजेस अँड सॅलरी असेल किंवा अदर जे काय खर्च असतील. म्हणजे अदर रिलेव्हंट डेटा आणि व्हेरिफिकेशन ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग डेटा हे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ वर्क इन प्रोसेस अँड फिनिश द गुड्स ॲज ॲक्युरेटली ॲज पॉसिबल. डिटरमाइन करणं म्हणजे ठरवणं, वर्क इन प्रोसेस किंवा फिनिश द गुड्स असेल त्याची या ठिकाणी व्हॅल्यू ठरवणं, त्याचं हा मेन उद्देश या ठिकाणी कॉस्ट ऑडिटचा आहे. देन कम्पॅरिझन ऑफ ॲक्च्युअल कॉस्ट विथ स्टँडर्ड कॉस्ट अँड फाइंड आउट द रिझन्स फॉर द व्हरायन्सेस. म्हणजे कॉस्ट ऑडिटमध्ये काय केलं जातं, डिसाईड केलेलं जे काय स्टँडर्ड असेल त्याचं कम्पॅरिझन ॲक्च्युअल बरोबर करून जो काय येणारा व्हरायन्स असेल, डिफरन्स असेल, तो डिफरन्स फाइंड आउट केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे टू असर्टेन वेदर द कॉस्ट रेकॉर्ड्स हॅव बीन पिरियॉडिकली reconciling with the financial books so as to ensure accuracy. म्हणजेच इथं रिकन्सिलेशन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट आणि कॉस्ट जे काही डेटा असेल याचं या ठिकाणी तपासणी असेल ते तपासणी करणं. देन टू इनकल्केट हॅबिट ऑफ द कॉस्ट कॉन्शियसनेस in the minds of those who are also responsible for the incurring the cost. Inculcate the consciousness about the cost and to create the environment among the organizations or companies about the cost consciousness among the employees. For that's the purpose cost audit is also important. ज्यावेळेस तपासणी केली जाते, झालेल्या खर्चाची तपासणी केली जाईल, त्याच वेळेस कर्मचाऱ्यावर एक प्रकारचा दबाव, थोडक्यात या ठिकाणी त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव या ठिकाणी दडपण राहू शकतं. म्हणजेच जे काय खर्च झाला असेल रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याची तपासणी होते, म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यावर दबाव या ठिकाणी राहू शकतो. साहजिकच हा सुद्धा एक मेन उद्देश आहे. टू ब्रिंग्स टू लाईट द ॲबनॉर्मल कॉस्ट अँड एक्स्ट्रॉनियस कॉस्ट सो दॅट मॅनेजमेंट मे टेक सुटेबल रेमेडियल मेजर्स इन द डायरेक्शन्स इन द इयर्स टू कम. म्हणजे काय ॲबनॉर्मल कॉस्ट असेल, एक्स्ट्रॉनियस कॉस्ट असेल, म्हणजे त्या ठिकाणी जे काय जादाचा होणारा खर्च असेल ते खर्च कशा पद्धतीनं कमी करायचा त्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे कॉस्ट ऑडिटिंग महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट वन इज टू हेल्प इन प्राईस फिक्सेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर नॅशनल इम्पॉर्टन्स. जे कॉस्ट ऑडिट आर ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याचा मेन उद्देश काय आहे तर फिक्सेशन ऑफ द सेलिंग प्राईस ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. द नेक्स्ट उद्दिष्ट आहे कॉस्ट ऑडिटचं टू सर्व ॲज अ प्री रिक्विजिट फॉर इंटरफर्म अँड इंट्राफर्म कम्पॅरिझन. दुसऱ्याबरोबर तुलना करायची असेल तर इथं कॉस्ट ऑडिटिंग या ठिकाणी महत्त्वाचं आहे. टू डिटरमाइन वेदर द कंपनी इज मेकिंग ऑप्टिमम यूज ऑफ द रिसोर्सेस फॉर ईच लाईन ऑफ द ॲक्टिव्हिटी. जे कॉस्ट ऑडिट केल्यामुळं काय होतं तर या ठिकाणी ती कंपनी असेल त्या कंपनीचं या ठिकाणी जे काय कपॅसिटी असेल ती कपॅसिटी योग्य पद्धतीनं यूज होते किंवा नाही हा या ठिकाणी मुद्दा तपासला जातो. त्यानंतर टू जनरेट युजफुल इन्फॉर्मेशन फॉर टेकिंग द डिसिजन ऑन प्राईस फिक्सेशन,
निगोशिएटिंग द लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सपोर्ट इन्सेंटिव्ज. कॉस्ट ऑडिट केल्यामुळं साहजिकच या ठिकाणी कंपनीला या ठिकाणी युजफुल इन्फॉर्मेशन प्राप्त होते. डिसिजन घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ प्राईस फिक्सेशन असेल, जे वस्तूची किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल, किंवा एखादं लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी या ठिकाणी असेल. साहजिकच आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टची जर प्राईस ठरवली, म्हणजेच कॉस्ट माहीत असेल, तर ती कॉन्ट्रॅक्टची प्राईस ठरवताना हे या ठिकाणी अडचण येत नाहीत. त्याचबरोबर एक्सपोर्ट इन्सेंटिव्ज, काही एक्सपोर्ट इन्सेंटिव्ज जर घ्यायचे असतील, निर्यातीचे जर काही लाभ घ्यायचे असतील, तर इथे कॉस्ट ऑडिटिंगचा मेन उद्देश आहे. अँड लास्ट वन इज टू ॲडवाइज द मॅनेजमेंट ऑन इम्पॉर्टंट इश्यूज सच ॲज द कॅपॅसिटी युटिलायझेशन्स, इन्व्हेंटरी पॉलिसीज, identification and explorations of the key factors and productions bottlenecks etc. मग याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल, त्या मॅनेजमेंटला इम्पॉर्टंट इश्यूजमध्ये हे या ठिकाणी प्रामुख्यानं मदत, ॲडवाईस असेल, सल्ला असेल, तो सल्ला या ठिकाणी देण्याचा मेन उद्देश हा या ठिकाणी कॉस्ट ऑडिटिंगचा आहे. दीज आर द जनरल ऑब्जेक्टिव्ज ऑफ द कॉस्ट ऑडिटिंग. Then after the discussion about the what is mean by the cost auditing, then objectives of the cost auditing, and after that we are also studied the advantages of the cost auditing, advantages to the management, advantages to the cost accountant, advantages to statutory auditors, and advantages to the shareholders and taxpayers, advantages to the government and the consumers. All these are the advantages of the cost audit. That means the cost audit are also helps to the management to taking the various decisions regarding to their businesses. But the most important advantages to the management point of view, it is nothing but a detection of the errors and faults, then irregularities into the operations for like as the lubricating the machines so that the effective, reliable and smooth functioning of the costing system is continued. And second one is advantages of the cost audit. It is nothing but a cost audit are also helps to the management into the decision making. Then cost audit are also helps to the serve as a medium for better understanding and lessons between persons and hence for affairs of the personnel of the bottom. Management get constructive advice for day-to-day activities of the businesses. Audited cost accounts are also helpful for making inter-firm comparison. The existence of the cost audit has to great moral influence as a result while the efficiency is promoted. म्हणजे कॉस्ट ऑडिटचा एक मोरल इफेक्ट हा कर्मचारी होतो आणि त्यांचा परफॉर्मन्स वाढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मदत होऊ शकते. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस टू द स्टॅट्युटरी ऑडिटर्स. आता स्टॅट्युटरी ऑडिटर म्हणजे प्रत्येक कंपनी असेल, त्या कंपनीला त्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट असेल, त्या फायनान्शियल स्टेटमेंटचं लेखापरीक्षण करून घेणं आवश्यक असतं. मग ते लेखापरीक्षण करत असताना द स्टॅट्युटरी ऑडिटर कॅन डिटरमाइन द स्कोप अँड चार्टर ऑफ द हिज ऑडिट आफ्टर हॅविंग अन अप्रायझल ऑफ द कॉस्टिंग सिस्टीम एम्प्लॉयड बाय द ऑर्गनायझेशन. Then cost records are also helpful to the statutory auditor in respect of the following matters. For example, the valuations of the closing inventory is done on the basis of the cost or the market price, whichever is less. Therefore, the cost records helps to the statutory auditors into the determining of the such cost of the inventories. म्हणजे स्टॅट्युटरी ऑडिटरला त्या मटेरियलची कॉस्ट ठरवण्यासाठी हे या ठिकाणी कॉस्ट ऑडिट हे महत्त्वाचं या ठिकाणी असतंय. म्हणजे कॉस्ट ऑडिट हे प्रामुख्यानं मदत करत असतंय स्टॅट्युटरी ऑडिटरला. अँड कॉस्ट रेकॉर्ड्स विल बी हेल्पफुल इन असर्टेनिंग द करेक्टनेस ऑफ द रेम्युनरेशन पेएबल टू द एम्प्लॉईज ऑर डायरेक्टर्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ द ग्रॉस प्रॉफिट ऑर डिपार्टमेंटल प्रॉफिट. म्हणजेच जे काय रेम्युनरेशन पेड केलं असेल, ते पेड केलेलं रेम्युनरेशन, त्याच्यामध्ये असणारं करेक्टनेस, मग त्याच्यासाठी आवश्यक असणारं कॉस्ट रेकॉर्ड, मग त्याच्यासाठी आवश्यक असणारं कॉस्ट ऑडिट रिपोर्ट, हा स्टॅट्युटरी पॉईंट ऑडिटरच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस टू द शेअरहोल्डर्स अँड टॅक्स पेयर्स. द एक्सटर्नल कॉस्ट ऑडिट हायलाइट द फॉलोइंग फीचर्स ऑर बेनिफिशियल्स टू द शेअरहोल्डर्स ऑर टॅक्स पेयर्स. म्हणजे इफिशियन्सी ऑर इनइफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट्स ह्या ठिकाणी शेअरहोल्डर्सला किंवा टॅक्स पेयर्सला समजू शकते. प्रॉपर अँड इम्प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस
म्हणजे भागधारक असतील, गुंतवणूकदार असतील, भागधारक असतील, त्यांना त्या कंपनीची इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट समजू शकते. प्रॉपर और इम्प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस, जे उत्पादनाचे घटक असतील त्यांचा योग्य पद्धतीने वापर होतोय का नाही ते समजू शकेल. स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन्स, कंपनीचे स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स समजू शकतात. प्रोडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल, लेबर अँड मशीन्स, म्हणजे उत्पादकता, त्या मटेरियल, लेबर आणि मशीनची काय उत्पादकता आहे ते समजू शकतं. अँड कॉस्ट ऑडिट इन्शुअर्स द इन्व्हेंटरी ऑफ द रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस, फिनिश्ड गुड्स has been properly valued or not, and it helps to giving to shareholders and taxpayers much better pictures of the concerned organizations or concerned company. मग ह्याच्यामुळं त्या टॅक्सपेअरला, त्याचबरोबर शेअरहोल्डर्सला त्या कंपनीचे एक पिक्चर या ठिकाणी आपल्याला समजू शकतं. अँड ॲडव्हान्टेजेस टू द गव्हर्नमेंट अँड कन्झ्युमर्स, द गव्हर्नमेंट इज इन्शुअर्स अबाउट द करेक्टनेस ऑफ द कॉस्ट डेटा इन केस ऑफ द कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट जर गव्हर्नमेंटनं एखाद्या कंपनीला दिलं असेल तर त्या ठिकाणी त्या कंपनीचा कॉस्ट डेटा हा या ठिकाणी महत्त्वाचा असू शकतो. करेक्ट कॉस्ट डेटा हेल्प्स टू गव्हर्नमेंट इन फिक्सिंग द फेअर प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे करेक्ट कॉस्ट प्राईस असेल तर माहीत असेल तर साहजिकच या ठिकाणी गव्हर्नमेंटला वस्तूची किंमत असेल ती किंमत ठरवता येऊ शकते. देन correct action can be taken by the government in case of the management is found to be weak and inefficient or corrupt. म्हणजे या ठिकाणी मॅनेजमेंट जर इनइफिशियंट असेल, करप्टेड असेल तर गव्हर्नमेंटला ॲक्शन असेल ती ॲक्शन या ठिकाणी घेता येऊ शकते. देन अनदर वन इज द cost audit pinpoints the areas where the economy and efficiency can be achieved as the contribution toward the betterment of the national economy. म्हणजेच या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इकॉनॉमी अँड इफिशियन्सी कॅन बी अचीव्ड. कॉस्ट डेटामुळे या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी बेटरमेंट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी याच्या ठिकाणी मदत होऊ शकते. आता प्रामुख्यानं या ठिकाणी कॉस्ट ऑडिटिंगची आपण डेफिनेशन बघितली. कॉस्ट ऑडिटिंग असेल ते कॉस्ट ऑडिटिंग या ठिकाणी म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी बघितलं. मग या ठिकाणी कॉस्ट ऑडिटिंग या ठिकाणी करत असताना मग त्याचं या ठिकाणी नेमकं काय करायचं, म्हणजेच या ठिकाणी व्हेरिफिकेशन ऑफ द कॉस्ट रेकॉर्ड, म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय बघणार. म्हणजे कॉस्ट ऑडिट इज द ऑडिट ऑफ द कॉस्ट रेकॉर्ड, म्हणजे ऑडिटर्स, ए कॉस्ट ऑडिटर चेक द कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड अँड व्हेरीफाय दॅट द कॉस्ट स्टेटमेंट्स आर प्रॉपरली ड्रॉ अप as per the records. They are also present the true and fair view of the productions as well as the marketing of the various products deal with an industry. मग त्याच्यामध्ये रेकॉर्ड ऑफ द मटेरियल, त्यामध्ये काय केलं जाईल तर चेकिंग द वाउचिंग सिस्टीम ऑफ द कंट्रोल ऑफ द प्रायमरी डॉक्युमेंट्स, म्हणजेच तुमचं या ठिकाणी मटेरियलचे जे काही वेरियस डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट या ठिकाणी पाहिले जातील. म्हणजेच त्यामध्ये प्रामुख्यानं त्याची अॅक्युरन्सी चेक केली जाईल. त्यानंतर हा पॉईंट असेल तो हा पॉईंट आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ द कॉस्ट रेकॉर्ड्स, म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं. जे कॉस्ट ऑडिटर या ठिकाणी व्हेरीफाईड करतो, एक्झामिनेशन करतो कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्डचं, म्हणजे नेमकं काय करतो हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.